चालू करूया आपण. येस, व्हेरी गुड इव्हनिंग वन अँड ऑल. आपण 3 नंबरच्या सेशन मध्ये आज भेटतोय परत. आणि या तिसऱ्या सेशन मध्ये आपण हुज आणि विच दोघींचे व्हिडिओ चालू करा. हुज आणि विच या दोन्हीही संकल्पना आपण प्रॉपर पद्धतीने एक्सप्लेनेशन करून घेतल्यात. काही उदाहरणं पण त्याची पाहिली आपण. चला तर मग आता ह्या उदाहरणांना घेऊन आपण प्रॅक्टिस करूया. विल जस्ट डेफिनेटली डू सम ऑफ द प्रॅक्टिसेस फॉर द सेम वन दॅट. ओके, राईट. प्रज्ञा मॅडम, पहिले तुम्हाला काही प्रश्न विचारतोय. ओके. तुम्हाला कोणता कलर आवडतो? Which color we are? विच कलर डू यू लाईक मॅडम? आपण तुम्हाला या म्हणतोय ना, तुम्हाला तुलासाठी आपण यू वापरतो, है की नाही? हा. मॅक्झिमम टाइम Which color do you like? करत असताना आपल्याला बोलताना यू चा वापर करावा लागतो. ओके, राईट. सांगा, तुम्हाला कोणती डिश आवडते? Which is your favorite dish? अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य, तुम्हाला कोणत्या रंगाची साडी आवडते? Which कोणत्या रंगाची? Which is तुम्हाला कोणत्या रंगाची? विच कलर ऑफ साडी? Which color of साडी? पुढं काय येईल? Which आवडणे ही संकल्पना आली मॅडम, की लक्षात ठेवायचं की लाईक साठी आपल्याला काय लागतं प्रश्नार्थी वाक्य करताना. बघा, एक लाईकचं वाक्य बनवून दाखवलंय मी, बघा वरती जरा. आहे का लाईकचं वाक्य? बघा बरं विचचं. most, like most. डू यू लाईक असं वापरतो मॅडम त्याला आपण. Do you like? बोला बोला, परत एकदा सांगा. Which color do you like? Sarees. विच कलर ऑफ साडी डू यू लाईक? Which color of sarees do you like? राईट. बरं, आता मी तुम्हाला परत विचारणार आहे मॅडम. काही तनुश्रीला विचारतो एकदा. तनुश्री, रेडी? येस सर. राईट, ओके. दोन्ही मिक्स विचारतोय, हुजचे पण आणि विचचे पण. राईट. विच बुक डू यू हॅव? तुम्हाला विच नोटबुक डू यू हॅव? तुम्हाला कोणती विच बुक? तुमच्याजवळ कोणती बुक? गडबड करू नको, नीट ऐकून घे. विच बुक डू यू हॅव? विच बुक डू यू हॅव? तुमच्याकडे कोणती बुक आहे? राईट. नेक्स्ट, तुम्हाला कोणता चित्रपट आवडतो? विच विच चित्रपट डू यू लाईक? विच फिल्म डू यू लाईक? हा, विच फिल्म डू यू लाईक. नेक्स्ट, तुझ्याकडे कोणाची नोटबुक आहे? कोणाची? हुज नोटबुक डू यू हॅव? राईट, ओके. नंतर, श्रीधरकडे कोणाचा चष्मा आहे? रिपीट एकदा क्वेश्चन सांगा. श्रीधरकडे कोणाचा चष्मा आहे? श्रीधरकडे कोणाचा चष्मा आहे? हुज ग्लास हॅज अ श्रीधर? डज श्रीधर हॅव? डज श्रीधर हॅव? हा, हॅव हॅजचं प्रश्नार्थी वाक्य करत असताना कसं वापरायचं असतं? ही शी आम्हाला लावतो की नाही आपण.
लिहून घ्या प्रज्ञाताई, हे वाक्य लिहून घ्या. जेवढे वाक्य कानावर पडतात तेवढे लिहून घ्या. का बरं? परत आपल्याला रिपिटेशन करायला सोपं जाणार आहे. चला, whose glass does Sridhar have? I do think Whose glass does Sridhar have? चलो ठीक है, कोई बात नहीं, फाइन. लक्षात ठेवा, WH क्वेश्चनचे वाक्य बनवण्याच्या आधी आपल्याला साधीच वाक्य प्रश्नार्थी करता येतात का हे पाहणं फार गरजेचं आहे. जर तुम्हाला बेसिक कन्सेप्ट मधली साधी साधी वाक्य प्रश्नार्थी करायला जमली ना, तर फक्त WH वर्ड सुरुवातीला लावावा लागतो, बाकी वेगळं काही करावं लागत नाही. राईट. विच ग्लास हे आपण एक्स्ट्रा लावलं फक्त. डज श्रीधर लाईक किंवा हुज ग्लास डज श्रीधर हॅव, हे डू डज हॅवच्या वाक्यामध्ये डू डज लागतं, हे आपण शिकलोय पहिले. पण याला आपल्याला इंटिग्रेट करण्यासाठी प्रॅक्टिस प्रोसेस लागते. बरोबर आहे की नाही? मग आता आजपासून आपण खऱ्या अंशी सरावाला सुरुवात करणार आहोत. आता मी तुम्हाला आपल्या ग्रुपवरती, लक्षात घ्या, आपल्या ग्रुपवरती मी माझे रेकॉर्डेड व्हिडिओ जे आहेत सिंपल कन्सेप्टचे, लिंक जॉईन करता आली ना ताई? काय हरकत नाही, मला वाटलं या नंबरला पाठवायचे का. ठीक आहे, फाईन, ओके, नो इश्यूज. सिंपल प्रेझेंटचे जे काही कन्सेप्ट असतात, सिंपल आपले जे आर, हॅव, हॅज, लाईक, वॉन्ट जे आहेत, त्यातला एक एक टप्पा मी तुम्हाला पाठवणार आहे आणि त्याची एक्सरसाइज पण पाठवणार आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी सोडवता येतील, पाहता येतील. राईट. सगळ्यात सुरुवातीला बेसिक कन्सेप्ट आपण शिकलो होतो, हिअर इज आणि हिअर आर. नंतर शिकलो होतो देर इज देअर आर, नंतर दिस इज दिस आर आणि दॅट इज दोज आर. याचे माझे रेकॉर्डेड सेशन्स मी तुम्हाला आता लगेच पाठवतोय. आता बघत नका बसून, नंतर बघा. आणि यानंतर तुम्हाला याचे एक्सरसाइज पण पाठवतोय. सिंपल प्रेझेंट मध्ये येणाऱ्या ह्या काही WH आपले हे जे काही बेसिक कन्सेप्ट आहेत, हिअर इज हिअर आर, देर इज देअर आर, दिस इज दिस आर आणि दॅट इज दोज आर, या 4 कन्सेप्ट संदर्भातले व्हिडिओ मी तुम्हाला आता पाठवले. बॅच संपल्याच्या नंतर तुम्हाला एक्सरसाइज पण येऊन जातील. आपल्याकडे शनिवार आणि रविवारचा वेळ आहे, उद्याचा आणि परवाचा. मला तुम्हाला विचारायचं असं आहे की उद्याच्या दिवस बॅच घेतली तर चालेल का? चालेल ना सर, काही प्रॉब्लेम नाही. चालेल ना, काही हरकत नाही ना. याला कारण काय तुम्हाला सांगतो की 27 तारखेला सोमवारी आमच्या गावाकडची यात्रा आहे आणि ती वर्षातून एकदाच असते. मी त्या दिवशी जाऊन परत येणार आहे. जर मी आलो तर मी बॅच घेणार आहे, म्हणजे कन्फर्म होईल. पण नाही येणं झालं, कदाचित सकाळी यावं लागलं, तर मग आपली बॅच मिस आउट नको व्हायला म्हणून मी उद्या बॅच घेऊन टाकतोय. चालेल?
हो चालेल. चालेल. उद्याचा दिवस मग आपला शनिवार रविवार सुट्टी राहणार का आपल्याला? शनिवार रविवार आपली सुट्टी असते मॅडम. मंडे टू फ्रायडे क्लास असतो आपला ऑनलाईनचा. ओके. शनिवार रविवार सुट्टी म्हणजे यासाठी असते मॅडम, टास्क दिले जातात. काय होतं माहितीये का, की आठवडाभर आपल्याला अभ्यासाला जास्त वेळ मिळत नाही. आणि हा ऑनलाईन बॅचवर कसं असतं, की आपण समोर बसून नाही करत ना, आपण आपलं आपलं करत असतो. मग त्याला थोडा वेळ द्यावा लागतो. म्हणून आपण ऑनलाईनच्या बॅचेस हा मंडे टू फ्रायडे ठेवतो आणि सॅटर्डे संडे साठी काही टास्क देतो तुम्हाला, की हे कम्प्लीट करा, याला समजून घ्या, हा याच्यावरती व्हिडिओ पहा एक्स्ट्रा. कारण कसं असतं, की त्याला जेवढं पाहू जेवढं करू त्याचा जास्त एवढा बेनिफिट होत असतो. ओके. ओके. चला आता काही कॉमन प्रश्न विचारतोय मी तुम्हाला आणि त्याच्यानंतर मग पुढचं एक सेशन घेऊया. लाईट गेली का रे बाळा तनुश्री? येस सर. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाही. जेवढा जमेल तेवढा उजेड ठेव, नाही तर मग ऐक तुला फक्त. ठीक आहे, फाईन. चलो मॅम, परत एकदा लक्षात घ्या. हा टिपिकल पॅटर्नला घेऊन वाक्यरचना विचारायच्या असतात. जसं आपण विच आणि हुजला घेऊन काय वाक्य जनरल कम्युनिकेशन मध्ये वापरतो ते लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला कॉमन हा वाक्य सांगितले मॅडम, की विच इज युअर फेवरेट कलर, विच इज युअर फेवरेट बुक, है ना. हा या पद्धतीने आपण जनरल कम्युनिकेशन मध्ये काही अंशी विचचा वापर करतो. परंतु जेवढेही बेसिक कन्सेप्ट आहेत त्याला पण घेऊन आपण विचचा वापर करू शकतो. अशी एक एक उदाहरणं मी तुम्हाला दिली आहे. जसं हा विच बुक डू यू हॅव, तुझ्याकडे कोणतं पुस्तक आहे की नाही. फक्त याच्यामध्ये हो काय, विच बुक लावलंय ते डू यू हॅव ची संकल्पना आपण पाहिलेलीच आहे. कारण समोरच्या माणसाला विचारत असताना डू यू हॅव वापरतो हे आपण पाहिलं होतं. त्यानंतर लाईकचे वाक्य वापरताना पण आपण डू यू लाईक वापरतो, आहे की नाही. विच आईस्क्रीम, हो विच फ्लेवर ऑफ आईस्क्रीम डू यू लाईक, तुला कोणत्या फ्लेवरचं आईस्क्रीम आवडतं, आहे का नाही. त्यानंतर बघा, विच पॉकेट डू यू वॉन्ट, तुला कोणतं पॉकेट पाहिजे. म्हणजे वॉन्ट साठी पण आपण डू यू वॉन्ट वापरतो, लाईक साठी पण आपण डू यू लाईक वापरतो आणि हॅव साठी पण आपण डू यू हॅव वापरतो. म्हणजे डू डजचा वापर हा कॉमन आहे त्या फेज मधला. आपल्याला बाकीच्या वाक्यरचना जमायला थोडा वेळ लागेल, परंतु 100% आपण डब्ल्यूएच क्वेश्चन मध्ये प्रॉपर पद्धतीने पुढे जाणार म्हणजे जाणार, त्यात काहीच वाद नाही. आलं लक्षात. आता मी तुम्हाला साध्या साध्या ज्या हो एक्सरसाइज पाठवणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय करायचं, तुम्ही इंग्लिश टू मराठी पहिले सोडवायचं आणि मराठी टू इंग्लिश नंतर सोडवायचं. आणि जेवढंही सोडून झालं त्याचा फोटो काढायचा आणि आपल्या ग्रुपवर टाकायचा, म्हणजे आपल्याला कळतो की याने अभ्यास केलाय. नंतर तुम्हाला प्रतीक्षा मॅडम फोन करून काय चुकलंय काय नाही चुकलंय काय बरोबर आहे हे सगळं सांगतील त्याच्यामध्ये. आलं लक्षात. ठीक आहे, चालेल, काही हरकत नाहीये. आता आपण हा जो पार्ट आहे, फक्त आज 2च डब्ल्यूएच वर्ड पाहिले आपण, विच आणि हुज. अशाच काही डब्ल्यूएच वर्डचा अभ्यास आपण येणाऱ्या कालखंडामध्ये उद्यापासून परवापासून करणार आहोत. परंतु आज आपल्याला अजून एका गोष्टीबद्दल बोलायचं आहे. जसं आपण आज इंडियन कल्चर बद्दल 4 गोष्टी मांडल्या, तसं उद्यासाठीचा टॉपिक लिहून घ्या, इंडियन एज्युकेशन सिस्टम. इंडियन एज्युकेशन सिस्टम. काय म्हणतात त्याला, भारतीय शिक्षण प्रणाली. या संदर्भातली माहिती संकलित करा, 4 पॉइंट काढा आणि मग इंग्रजी बोलायला थोडं थोडं सुरुवात करा. आलंय लक्षात. ठीक आहे, चला आता आपण शेवटचं हो सेशन निवडणार आहोत. थँक्यू.